नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो या ना देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातमी बघितला। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत शंकरनगर मार्गावरील एका बियर शॉपीत बेकायदेशीररित्या मद्यपान सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन सोनुने यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित बियर शॉपीवर अचानक धाड टाकली आहे। या धाडीत शॉपीमध्येच मद्यपान करत असलेले ग्राहक आढळून आलेत। यावेळी पोलिसांनी ग्राहकांसह बियर शॉपीच्या संचालकांनाही ताब्यात घेतले। नियमांचे उल्लंघन करून शॉपीमध्येच मद्यपानास परवानगी दिल्याप्रकरणी ग्राहक आणि संचालकांविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे शहरातील बियर शॉपी चालकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 10 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात 137 परीक्षा केंद्रांवर एकूण 35,929 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। रोल नंबर तपासण्याकरिता विद्यार्थी वेळेआधीच केंद्रांवर पोहोचले होते। परीक्षा शांततेत पार पाडावी याकरिता सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील 43 परीक्षा केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरिता बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। ज्या 15 केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी विशेष खबरदारी म्हणून शिक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे। पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांसोबत पालक आणि नातेवाईकांचीही केंद्रांबाहेर गर्दी दिसून आली आहे। सर्वत्र परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडत असल्याचे चित्र आहे। विद्याभारती महाविद्यालयामध्ये 12वी बोर्डाची परीक्षा सुरळीत पार पडली। परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यात आले। तसेच परीक्षा कक्षांमध्ये आवश्यक देखरेख ठेवण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात आली। केंद्र प्रमुखांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की शासनाच्या नियमानुसार परीक्षेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना भयमुक्त आणि शांत वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या। यामुळे विद्यार्थी आणि स्पर्धकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। गुड आफ्टरनून। हमारा कॉलेज का नाम विद्याभारती महाविद्यालय है, सेंटर नंबर 305। हमारे यहाँ टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स 448 है और नंबर ऑफ रूम्स जो हमको रिक्वायर्ड थे वो 18 है। और हर एक रूम में हमारे यहाँ सीसीटीवी कैमरास है। पूरे कॉलेज में सीसीटीवी कैमरास है, कॉरिडोर्स में भी सीसीटीवी कैमरास है। पूरा कॉपी मुक्त अभियान हमने कंसीडर करके ये सब किया हुआ है। वैसे हमारे यहाँ कैमरा पहले से ही लगे हुए हैं और एकदम स्मूथली कंडक्ट हो रहे हैं हमारे यहाँ एग्ज़ाम, बिना एक कोई कॉपी वगैरह के। और एज बताया गया था हमको 10:30 बजे हमने फर्स्ट बेल रिंग करी थी। उस समय सभी बच्चों को अंदर बुलाया गया था रूम में और सब बैग्स वगैरह सब बाहर रखे गए थे, उनकी चेकिंग हुई थी सभी बच्चों की। फिर 10:50 को हमने
जब बेल रिंग करी वो हमने आंसर शीट्स डिस्ट्रीब्यूट किया उस समय। फिर 11 बजे क्वेश्चन पेपर्स डिस्ट्रीब्यूट हुए और आफ्टर ईच आवर हमने एक बेल बजाई है। एक 11 बजे, फिर 12 बजे, 1 बजे, फिर 2 बजे। 2 बजे जो रिंग बजी थी, हम बेल बजी थी हमारे यहाँ, वो एज अ वार्निंग बेल थी कि 10 मिनट्स बाकी है। फिर 2:10 पे पेपर्स सबमिट हुए और हमारे यहाँ अभी पूरा स्मूथली कंडक्ट हो रहा है। और हमने पेपर्स, क्वेश्चन पेपर्स पे सब दो स्टूडेंट्स की साइन ली हुई है एनवलप खोलने के पहले क्वेश्चन पेपर्स की। और हर इन्विजिलेटर्स ने भी क्वेश्चन पेपर खोलने के पहले दो स्टूडेंट्स की, उनके रोल नंबर सहित उनकी साइन ली हुई है। अमरावती महानगरपालिकेला नवे नेतृत्व मिळाले आहे। महापौर पदाची धुरा श्रीचंद तेजवानी यांनी स्वीकारली असून पदभार स्वीकारताच ते थेट ऍक्शन मोड मध्ये दिसून येत आहेत। महापौर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी स्वच्छता आणि अतिक्रमण या महत्त्वाच्या विषयांवर मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला। अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। महापौर पदावर विराजमान होताच अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी महापौर तेजवानी हे ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळाले। शहरातील स्वच्छतेची गंभीर समस्या आणि वाढते अतिक्रमण या मुद्द्यांवर त्यांनी थेट मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला। या बैठकीत शहर स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील अतिक्रमण आणि नागरिकांच्या तक्रारींवर ठोस उपाययोजना करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना महापौर श्रीचंद तेजवानी म्हणाले की अमरावती शहर स्वच्छ आणि सुनिश्चित करणे हे माझे पहिले प्राधान्य असेल। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने काम करू। महापौरांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। नव्या महापौरांनी पहिल्याच दिवशी दाखवलेला ऍक्शन प्लॅन पाहता अमरावती शहरात बदलाची सुरुवात होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत। सबसे पहला काम है मेरा, देखो 87 नगर सेवक आए हैं। 87 नगर सेवक अलग अलग ग्रुप से आए हैं, अलग अलग पार्टी से आए हुए हैं। पर जब वो सभागृह में बैठेंगे तो सभी नगर सेवक का प्रतिनिधित्व करेंगे वो जनता का। तो जनता की सबसे बड़ी समस्या जो मेरे ध्यान में आई हुई है, क्योंकि मैं सिर्फ मेरे प्रभाग का नहीं हूँ, बाहर भी घुमा हूँ, जहाँ जहाँ भी जाते हैं वहाँ पे दिखता है ऐसा गंदगी। तो ये प्रशासन काल जो था 4 वर्ष का, उसमें सबसे ज़्यादा जो ध्यान नहीं दिया गया है वो साफ सफाई पे दिया गया है। मैं प्रशासन को गलत नहीं बोलूँगा, यहाँ पे जो अधिकारी वर्ग है, क्योंकि उन्होंने पैसे तो उतने बांटे ही है, जो पहले बांटते थे आज भी उतने ही बांटे हैं। पर उनको देने के बाद में, और इन्होंने कोशिश भी की है, पर शायद मेरे को लग रहा है कि नीचे के तबके ने या ठेकेदार ने उतना उसको दिमाग पे या दिल पे लेके काम नहीं किया है। इसके लिए आज इतनी बड़ी समस्या को हमको फेस करना पड़ रहा है। मेरे नज़र में जितना भी आज पार्टी लेवल पे या नगर सेवकों को नुकसान हुआ है, सबसे बड़ा मुद्दा वो है। तो मैं सभी नगर सेवकों से भी विनती करने वाला हूँ, जो आप नए नगर सेवक चुन के आए हो और जिन आप उनसे सीखिए, जो नए पुराने नगर सेवकों का नुकसान हुआ है, उनकी जगह आप आए हो, आप जनता को पहले ध्यान दो। और जनता का विषय एक ही है। और मैं साथ साथ में जनता से भी विनती करूंगा कि आपके सहयोग के बगैर सफाई होने वाली नहीं है। आप हमें कोऑपरेट कीजिए, हम तो कर ही रहे हैं। नगर सेवक की तो ड्यूटी है, पहले वाला वो पार्ट टाइम जॉब वाला है नहीं नगर सेवक का काम। नगर सेवक को पूरा टाइम उसको उठने से सोने तक के काम करना है और जनता को भी उतना ही सहयोग करना है। यही मेरी विशेषकर जनता से विनती है। और मैं जनता का महापौर हूँ, मेरे एक पर लेबल लगी है, मैं जनता का महापौर हूँ। और मेरी केबिन जनता के लिए, जब तक मैं यहाँ केबिन में बैठा हूँ, मेरा दरवाज़ा खुला रहेगा। आप कभी भी आके किसी चीज़ के लिए भी मुझसे संपर्क कर सकते हैं। कोई विषय है, कोई कंप्लेंट है, आप मुझसे मिल सकते हो आगे। प्रशासन से या मनपा आयुक्त से कुछ संयुक्त बैठक हुई इस बारे में आपकी? मैडम से आज 4 बजे बैठक करने वाला हूँ। इस पे कुछ चर्चा करनी है, ये स्वच्छता के बारे में क्या नियम है, क्या विषय उन्होंने नियम बनाए हैं नए,
वो नियमों पे चर्चा करके आगे उस पर अमलबजावनी करवाऊंगा। अमरावती तालुक्यातील वाघोली गावात गेल्या 20 वर्षांपासून आदिवासी फासेपारधी समाजातील नागरिकांनी मौजे वाघोली सर्वे नंबर 18-1 मधील ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहेत। फासेपारधी समाज हा पिढ्यानपिढ्या उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेला समाज असून या समाजातील अनेक कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनीवर वास्तव्यास आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या उपेक्षित आदिवासी समाजाने केलेले अतिक्रमण मानवी दृष्टिकोनातून नियमाकुल करण्यात यावे, तसेच त्यांना कायदेशीर हक्काने शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। या देशाला स्वातंत्र्य होऊन 72 वर्षे झाली, परंतु या देशातील संविधानानुसार जे काही घटक समाज आहेत, आदिवासी आहे, पाशी-पारधी आहे, गोंड गवारी आहे, अन्य लोक अजूनही यांचं जीवन उघड्यावर आहे, पुलाखाली राहतात, परंतु यांना स्वतःचे घरं किंवा जमिनी आजपर्यंत मिळालेल्या नाही। परंतु गेल्या 20 वर्षापासून या आदिवासी समाजांनी वाघोली येथील फाशेपारधी लोकांनी 20 वर्षापासून गायरान जमिनी काढलेल्या आहे, परंतु शासनाचा नियम असा आहे की जे आदिवासी लोक आहे यांचा समाजाचा उत्थान होण्यासाठी किंवा यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता यांना शेतजमिनी मिळण्यात यावे यासाठी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। परंतु शासनाने आतापर्यंत या 70 वर्षात या उपेक्षित समाजाकडे लक्ष न दिल्यामुळे यांचे आजही जीवनमान हे उघड्यावर आपल्याला दिसत आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की अशा आदिवासी लोकांना या जमिनी त्यांना नियमाकुल करण्यात यावा ही विनंती। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने जर अशा उपेक्षित समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेत तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल। या मागण्यांमुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। एकदम कमी हिस्सा मिळाला। आता तर असं झालं आहे की आमच्या शेतजमिनी घेऊनही आमच्या मुलांना कंपनीत नोकरीवर लावून घेतलेलं नाही आहे। आतापर्यंत आम्ही जे होते आमच्या गावच्या आजूबाजूला गावरान शेतजमीन गावरान होतं ते आम्ही शेत काढलेलं होतं आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता। पण गेल्या वर्षीपासून त्यांनी आमच्या शेतीला आम्ही ज्या शेती काढल्या होत्या त्या शेतीवर बुलडोजर चालवून घेतलं आणि आमचं जे उभं पीक होतं ते नाहीसं करून टाकलं। आम्ही मागच्या वर्षी सरांना कलेक्टर साहेबांना दिलेल्या होत्या नोटिसा की आमचे जे शेत जमीन आहे आम्ही काढलेल्या आहेत, आम्ही जे 20 वर्षापासून पेरत आहोत ते आम्हाला परत मिळायला पाहिजेत। तर सरकारने असं सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या देऊ, पण आता 1-1.5 वर्ष लोटून गेल्यावरही सरकार काय झोपी गेली आहे काय? आमच्याकडे त्यांचं काय लक्ष नाही काय? त्यांना असं वाटते काय की आम्ही त्या खेडेगावातून निघून अमरावती शहराकडे आलो पाहिजे? बडनेरा शहरात आर्थिक फसवणूक आणि मारहाणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी अशोक मनोहर बनसोडे वय 49 वर्ष राहणार संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। घर विक्रीच्या व्यवहाराच्या निमित्ताने त्यांचा प्रतिभा संदीप जैन आणि शैलेश शिरभाते यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता। मात्र या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या ललित कांबळे आणि इतर आरोपींनी संगनमताने विश्वासघात करत फसवणूक केली आहे असा आरोप आहे। तक्रारीनुसार आरोपींनी तक्रारदाराकडनं 50,000 रुपये रोख, मोबाईल फोन आणि ATM कार्ड जबरदस्तीने काढून घेतलेत। यानंतर ATM व फोन पेच्या माध्यमातून तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढण्यात आले। इतक्यावरच न थांबता तक्रारदाराला घरात डांबून ठेवून मारहाण करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या संपूर्ण प्रकरणात एकूण 8 आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे तक्रारदाराला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे। हा अशोक बनसोडे म्हणून माझा हा नातेवाईक येते। याची फसवणूक कशी झाली, काय झाली म्हणून तो मला सांगायला माझ्या ऑफिसमध्ये आला। ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी जे बँकेचं त्याच्या स्टेटमेंट होतं आणि मोबाईलचं स्टेटमेंट होतं, मग ते मला दाखवलं आणि ते 9 लोकाला किमान 9 लोकाला ह्या ललित कांबळे ह्या इस्मानं 9 लोकाला इतरस्त पैसे पाठवले। 2 शॉपी आपल्या मोबाईल शॉपीवर सुद्धा दोन वेळा पैसे पाठवले 60,000 रुपये। तर ही सगळी कथा मला सांगितली। त्यामुळे मी याला इथं घेऊन आलो, ठाणेदार साहेबांना भेटलो आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली की साहेब याला न्याय भेटला पाहिजे, अगर न्याय नाही भेटला तर मी संघटनेच्या वतीनं आंदोलन उभारणार आहे आणि मी CPला सुद्धा भेटणार आहे। या प्रकारामुळे बडनेरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे।
आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगर आठवडी बाजार इथे राहतो आणि मी 10 तारखेला इथं बडनेराला आलो गीतांजली एक्सप्रेसने आणि आल्यानंतर मी कांबळे मला घ्यायला आला कांबळे आणि त्यांनी मला त्याच्या घरी नेल्यानंतर रातभर चांगलं ठेवलं. हा ललित कांबळे कोण आहे? मित्र होता आणि त्या 20,000 देण्याकरता आलो तुम्ही त्याला. तर त्यांनी रातभर चांगलं ठेवलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं मोबाईल इसकला आणि ATM पण इसकला आणि त्याच्यानंतर माझे रोख रक्कम त्याला 20,000 दिले होते मी त्याचे दिले होते. तर त्यांनी उर्वरित रक्कम पण काढून घेतली माझ्याकडे 30,000 म्हणजे 50 उर्वरित म्हणजे नेमकी किती? 50 काढले. त्याच्यानंतर त्यांनी ATM दिल्यानंतर अर्ध्या तासानं मला ते ATM आणून दिलं आणि मोबाईल पण त्यांच्याकडे होता 4 दिवस आणि मोबाईल त्यांच्याकडे 4 दिवस होता आणि त्या 13 तारखेपर्यंत मी बडनेरामध्ये होतो राहुलनगरमध्ये आणि 13 तारखेच्या संध्याकाळी मला नागपूरला नेण्यात आलं. नागपूरला नेल्यानंतर रातभर तिथं ठेवलं. 14 तारखेला मला गीतांजलीने इथं बडनेरापर्यंत आणून सोडलं त्यांच्या घरी आणि 4 वाजता मला संध्याकाळी माझा मोबाईल मला परत मिळाला. बस इतकंच आहे. आणि तुम्ही म्हणता की 50,000 पण त्या कंप्लेंटमध्ये 4 लाख रुपयाचा उल्लेख आहे. तर तुमचा मोबाईल त्यांच्याकडे जेव्हा होता तर त्या मोबाईलवर तुम्हाला न कळत पैसे काढण्यात आले असं तुमचा आरोप आहे? हो आहे. अच्छा. हा ते मला ते कळलंच नाही की माझ्या मोबाईलमधले पैसे गेले नाही गेले मला का की ते कधी लक्षात आलं तुमच्या? ते नंतर लक्षात आलं की मला माझे मामा अशोक खरात यांनी मला फोन केला बाबू तुझ्या मोबाईलवर 4 तारखेला खात्यावर पैसे जमा झाले आणि तू बघ बुवा. मी अशीची वाट बघतो. मी यांना म्हटलं की मला त्याचं हे पाठवा की स्क्रीनशॉट पैसे आल्याचा. तर यांनी मला काही पाठवला नाही. मग मी नंतर सांगितलं मग आलाच नाही समजा. तर त्या कारणाच्या माझ्याकडे पैसे असल्यामुळं की मी बँकेत जाऊ शकलो नाही आणि मी खात्री सुद्धा करू शकलो नाही की पैसे आले नाही आले. मला या गोष्टीचं भानसुद्धा नव्हतं. तर हे नंतर मला कळलं की बा माझे पैसे बा ह्याच्यामध्ये नाही आहे बा म्हणून खात्यामध्ये गेले असताना तेव्हा माहीत पडलं. तुमच्या तक्रारीत असा उल्लेख आहे की त्यांनी तुम्हाला जीव मारण्याची धमकी दिली आहे? ही गोष्ट खरी म्हणजे काय झालं का होतं नेमकं? तर त्यांनी जीव माझ्या पैसे देशील तर तुला आम्ही हातपाय तोडून जिवंत ठेवणार नाही असं धमकी देत होते आणि त्यांना 2 लाखाचा चेक पण दिला होता. तुम्ही हे पैसे सावकारीच्या माध्यमातून घेतले होते की उसानवारी घेतले होते एक मित्र म्हणून? तर सावकारीच्या माध्यमातून घेतले होते. 80 घेतले होते. 80,000? हां 80चे त्यांना व्याजासहित 2 लाख रुपये दिले होते. ते चेक दिला होता त्यांना. अच्छा ते चेक दिला होता आणि हे एक्स्ट्रा 4 लाख गेले आहेत? हां एक्स्ट्रा 4 लाख गेले. तर माझे पैसे काढण्याचा काही अधिकार 4.5 लाख पूर्ण टोटली 4.5 लाख. मग 2चा चेक दिल्यानंतर चेक पैसे काढण्याचा अधिकार नव्हता. मग याची विचारणा तुम्ही त्यांना केली काय? 5 दिवस तुम्ही त्यांच्यासोबत असताना तुम्ही मला कोणताच त्रास दिला नाही त्यांनी. तर म्हणजे प्रेमाने तुमच्याकडून मोबाईल घेऊन तुमच्या न कळत त्यांनी पैसे काढले असं तुमचं म्हणणं आहे? हो बरोबर आहे ना. आणि त्यांनी म्हणजे असं मग मी म्हणजे त्यांना मोबाईल मागत होतो माझावाला की मला बा फोन द्या माझावाला. मला माझे म्हणजे त्यात काही डॉक्युमेंट आहेत म्हणजे महत्त्वाचे मला काही त्याच्यात काम करायचं आहे बा असं. तर मला संपर्क करायचा आहे माझ्या नातेवाईकाशी याच्याशी. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड त्यांना कसा माहीत होता? तुमचा मोबाईल त्यांच्याकडे होता तर तुम्ही कधी त्यांना सांगितला होता? नाही सांगितलंच नाही असं कधी. आणि मला हे काय घडलं काही माहितीच नाही. आगामी महाशिवरात्रीनिमित्त धामंत्री येथे प्राचीन श्री नागेश्वर महादेव संस्थानच्या वतीने 9 मार्च रोजी भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कलश यात्रेचा प्रारंभ वरतयाणी वर्धा नदीच्या तीरावर आरती करून करण्यात आला. वारकरी मंडळींच्या भजन दिंडीसह शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्यात. कडक उन्हातही महिलांनी अणवाणी पायाने ओम नमः शिवायचा जप करत नगर प्रदक्षिणा घालत मंदिराकडे वाटचाल केली. गावात ठिकठिकाणी कलश यात्रेचे पूजन व स्वागत करण्यात आले.
फुलांची आकर्षक सजावट, संपूर्ण रस्त्यावर काढलेली रांगोळी आणि भक्तांचा उत्साह यामुळे परिसर पूर्णतः भक्तिमय झाला होता. कलश यात्रा श्री नागेश्वर महादेव संस्थानात दाखल होताच मंदिर समितीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष कैलाश कुमार पणपालिया व त्यांच्या पत्नी पल्लवी पणपालिया यांच्या हस्ते शिवपिंडीचा अभिषेक व कलशपूजन करण्यात आले. हजारो महिलांनी आणलेल्या कलशातील पाणी शिवपिंडीवर अर्पण करून महाभिषेक करण्यात आला. यानंतर तिवसा तहसीलचे नायब तहसीलदार आशिष नागरे यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि शिवपुराण कथेची सुरुवात झाली. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारत पेट्रोलियम जवळील सार्वजनिक ठिकाणी ASTO पथकाने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी कार्यवाही केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ASTO पथकाने छापा टाकला असता तौसिफ नियाज कुरेशी वय वर्ष 26 आणि एक 34 वर्षीय महिला हे 2 आरोपी पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करत असल्याचे पंचासमक्ष आढळून आले. या कार्यवाहीत 1,40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 आणि 5 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी आणि पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना पाचपावली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ASTO पथक क्राईम ब्रँच नागपूर सिटी या पथकाचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक तोडाशे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही आरोपी हे अवैधरित्या प्रोस्टिट्यूशन या व्यवसायासाठी महिला पुरवत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या टीमसह त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहितीमध्ये सत्यता असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे. त्यानुसार 2 ज्या महिला आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्यातून आणण्यात आल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण 2 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एक ॲक्यूज आहे ते अजून वॉन्टेड आहे. त्याचा पुढील शोध सुरू आहे. पाचपावली पोलीस स्टेशन येथे अवैध मानवी तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास आता पाचपावली पोलीस स्टेशन करत आहे. एकूण ह्याच्यामध्ये 1,04,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी पाचपावली पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील खडका शेत शिवारामधील एका गोडाऊनवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे API राजा जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2 पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारवाई दरम्यान HP इंडियन आणि भारत कंपनीचे भरलेले, रिकामे व अर्धवट भरलेले असे एकूण 179 गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे मोटार, वजन काटे, रेग्युलेटर पाईप्स, हॅकूम पंप्स, मोबाईल आदी 11,21,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात BNS कलम 287 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ASTO पथक क्राईम ब्रँच नागपूर सिटी या पथकाचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक तोडाशे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही आरोपी हे अवैधरित्या प्रोस्टिट्यूशन या व्यवसायासाठी महिला पुरवत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या टीमसह त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहितीमध्ये सत्यता असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे. त्यानुसार 2 ज्या महिला आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्यातून आणण्यात आल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण 2 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एक ॲक्यूज आहे ते अजून वॉन्टेड आहे. त्याचा पुढील शोध सुरू आहे. पाचपावली पोलीस स्टेशन येथे अवैध मानवी तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास आता पाचपावली पोलीस स्टेशन करत आहे. एकूण ह्याच्यामध्ये 1,04,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी पाचपावली पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत सुरू असलेल्या रामटेक बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाची बारीक वाळू वापरण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काम सुरू असतानाच इमारतीला भेगा पडल्याची चित्र समोर आली असून बांधकामाच्या दर्जावर संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले तेव्हा गेल्या 1 वर्षांपासून चोरीच्या विजेचा वापर करून बांधकाम सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात महावितरणाच्या रामटेक विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी उघडकीस आणली आहे. छाप्यानंतर महावितरणने तात्काळ बस स्थानकाच्या बांधकाम स्थळाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या संपूर्ण प्रकरणात रामटेक बस आगार व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून जबाबदारी कोणाची यावर चर्चा सुरू आहे. साहब जो है वैद्य साहब, उन्होंने मुझे इसके बारे में फ़ोन किया था. मतलब डिप्टी एग्जीक्यूटिव इंजीनियर रामटेक उप विभाग की तरफ से मुझे फ़ोन आया था. मैं यहाँ पे रामटेक शहर वितरण केंद्र का सहायक अभियंता हूँ. तो मुझे एक फ़ोन के ऊपर कंप्लेन आई थी कि यहाँ पे चोरी का काम चालू है. यहाँ से जो कंस्ट्रक्शन चालू है डिपो का, तो वहाँ पे चोरी की लाइन चालू है, ऐसे मुझे शिकायत प्राप्त हुई साहब की तरफ से. तो मैं यहाँ पे चेकिंग के लिए आया तो वायर तो दिखे मुझे, काम भी चालू है ऐसा दिखा मुझे. वहाँ पे सप्लाई तो कुछ मिला नहीं, लेकिन यहाँ पे जो डिपो के लिए कनेक्शन दिया है वो डिपो के कनेक्शन से जो उनको मीटर दिया है वो कनेक्शन से वो यूज़ कर रहे. तो इसके अंदर महावितरण का कुछ रोल नहीं रहता है. हम मीटर के तक ही देखते, उसके आगे का काम जो रहता है वो कंज्यूमर का रहता है. इसलिए हमारे डिपार्टमेंट में उसका कोई रोल नहीं है. ऐसा हमने उनको इंटीमेशन दे के रखा है कि वो कनेक्शन जो है आप निकाल के रखो, क्योंकि वो भी रिस्की है, लेकिन वो हमारे डिपार्टमेंट की तरफ नहीं आता. या दरम्यान रामटेक बस डेपोचे प्रभारी गौरीशंकर भगत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बांधकामासाठी कंत्राटदाराला तात्पुरता वीज पुरवठा देण्यात आला होता. मात्र आता कंत्राटदाराला अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हमने तात्पुरता कनेक्शन दिया है, उसको बोला गया है कि आपका वो कनेक्शन ले, उसकी कार्रवाई चालू है, वो कनेक्शन ले लेगा. अभी काम चालू था, तात्पुरता कनेक्शन दिया हुआ है उसको. कंपनी का मेरे को आइडिया नहीं है, लेकिन मैं यहाँ पे अतीत कारोबार के लिए आया हूँ. जो रेगुलर डिपो मैनेजर है वो रजे पे है. अभी मैं आपको माहिती लेके दे सकता हूँ उसकी. अभी फिलहाल मेरे पास आइडिया नहीं, माहिती नहीं उसकी. महत्त्वाची बाब म्हणजे निकृष्ट वाळू वापरल्याची माहिती काही प्रवाशांनी थेट पत्रकारांना फोन करून दिल्यानंतरच हे प्रकरण समोर आले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आमच्या या रामटेकमध्ये नवीन बसस्थानक बस डेपो निर्माण होत आहे. त्याबद्दल वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि याची आपल्याला माहिती मिळाली. त्या माहितीच्या आपण चौकशीसाठी इथे आलोच. तर सर्वात प्रथम इथे जे काम चालू होतं तिथे विद्युत चोरीचे आपल्याला प्रकार दिसलं. प्रकार म्हणजे असं होतं की ST डेपोच्या एकच मीटर आहे, त्या मीटरमधून सर्व लाईन घेऊन काम करून आले. पण हे सेफ्टीच्या हिशोबाने आपण पाहिलं तर हा एक चोरी दिसत होती आणि ते आपण लक्षात आणून MSCBला फोन करून त्या अधिकाऱ्याला इथं बोलवलं आणि चौकशी करून त्यांनी मान्य केलं आणि ते केबल काढून त्यांचे बंद केलं. तसंच दुसरं आपण पाहिलं की इथे निर्माण होत असणारी जी वास्तू आहे त्याला वापरण्यात येणारी जी वाळू दिसाली ती वाळू इथल्या लोकल नाल्यातली वाळू दिसली. कारण ही इमारत वर्षोनवर्ष टिकायला पाहिजे हा कुठेतरी या क्षमतेचा विचार करून, दर्जेचा विचार करून म्हणून ही वाळू इथे लवकरात लवकर चांगली वाळू इथे आणून हा निर्माण कार्य करावं. अन्यथा भविष्यात याच्या विरोधात मोठं आंदोलन किंवा मोठी कारवाई संबंधित अधिकारी जी आपली उमा तिवारी मॅडम यांनी वर्षभरापासून या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावं, अन्यथा यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होत असताना दुसरीकडे वीज चोरी, निकृष्ट बांधकाम आणि अधिकाऱ्यांची दुर्लक्षपणे भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रामटेक बस स्टैंड में अभी जिस प्रकार से आप देख रहे हैं कि ये 10 करोड़ रुपए का बस स्टैंड का कामकाज है और यहाँ पे जिस प्रकार से एस्टीमेट बना है वो एस्टीमेट के अनुसार ये काम नहीं हो रहा है. नंबर 1 विषय, ये जो काम है महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन के माध्यम से उनका ही एक निधि है. जहाँ जहाँ महाराष्ट्र में जो बस स्टैंड की इमारतें ख़राब हुए हैं वहाँ पे नया बांधकाम का एक इमारत है. अब इसमें जो रेत कैसी होना चाहिए, भंडारा वाली रेत होना चाहिए अपने हिसाब से. यहाँ पूरी नाले की रेत यहाँ पे डाला, वहाँ पे अभी तुमने दिखाया, इसके पहले भी मैंने दिखाया कि पूरा मिट्टी मिश्रित रहती है. वहाँ पे पूरे खर्रे की पुड़ियाँ मिलेंगी तुमको, तो वहाँ पे कोई काड़ी कचरा मिलेगा, ऐसी रहती है.
यहाँ पे भी है और जहाँ पे सामने में बस खड़ी है वहाँ पे भी तुमको रेती ऐसी ही मिलेंगी। मैंने पूरा देखा, मैंने जो MSRTC के माध्यम से बस स्टैंड की तरफ से ST डिपार्टमेंट की तरफ से जो इंजीनियर है कंसर्न कॉन्ट्रैक्ट पर जो कामकाज करने वाली जो एजेंसी है उनसे मैंने बातचीत किया, तो उनका ऐसा कहना है कि भाई हम आके चेक करते। मैंने यही बोला कि अगर तुम्हारे पास में अच्छी रेती थी तो वो गई कहाँ। भोकरदन तालुक्यातील पारतपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढोणा गावात निसर्गाचा एक दुर्मिळ आविष्कार पाहायला मिळत आहे। येथील रहिवासी मंगेश बाबू गवळी यांच्या घरासमोर असलेले आंब्याचे झाड अवघे 4.5 वर्षाचे आहे। सामान्यतः आंब्याच्या झाडाला फांद्याच्या टोकावर मोहोर येतो, मात्र या झाडाच्या मुख्य खोडालाच मोहोर आणि लहान आंबे धरले आहेत। हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे। निसर्गाच्या या अनोख्या किमयेमुळे झाड पाहण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत। वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते झाडातील पोषक घटकांचा प्रवाह, हवामानातील बदल आणि अंतर्गत जैविक प्रक्रियांमुळे अशा घटना घडू शकतात, मात्र अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात। जर तुम्ही UPSC 2026 ची तयारी करत असाल किंवा आधीच कोणत्या तरी सेवेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण UPSC ने असे नियम बदलले आहेत की जे थेट तुमच्या प्रयत्नांवर परिणाम करणार आहेत। संघ लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2026 ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। यावेळी केवळ पात्रतेतच नाही तर आधी सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत। IAS साठी पात्रता। IAS साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतामधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे। आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणताही विषय चालतो। IFS म्हणजेच भारतीय वन सेवा पात्रता। IFS साठी मात्र विषय महत्त्वाचा आहे, त्यापैकी किमान एका विषयात पदवी आवश्यक, ज्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी, भूगर्भशास्त्र या विषयांशिवाय IFS साठी अर्ज करता येणार नाही। सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठा नियम। UPSC चा स्पष्ट निर्णय। ज्यांची आधीच कोणत्याही सेवेत निवड झाली आहे ते CSE 2026 साठी अर्ज करू शकणार नाहीत। जर उमेदवारांची पूर्व परीक्षेनंतर आणि मुख्य परीक्षेपूर्वी सेवा निवड झाली तर त्यांना मुख्य परीक्षेला बसू दिले जाणार नाही। IPS साठी नवीन नियम। जर एखादा उमेदवार मागील CSE च्या आधारे IPS साठी आधीच निवड झालेला असेल तर CSE 2026 च्या निकालांवर IPS कॅडर पुन्हा मिळू शकणार नाही। हा नियम अनेक उमेदवारांसाठी मोठा बदल आहे। 2026 मध्ये पुन्हा ग्रुप A सेवा हवी असल्यास, जर उमेदवार आधी निवड झाल्यानंतर 2026 मध्ये पुन्हा ग्रुप A साठी बसू इच्छित असेल तर संबंधित विभागाकडून प्रशिक्षणातून सूट मिळणे बंधनकारक। सूट न घेताच प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्यास 2026 चा अर्ज थेट रद्द केला जाईल। 2027 मध्ये पुन्हा निवड झाल्यास, जर उमेदवार 2027 मध्ये पुन्हा यशस्वी झाला तर फक्त एकाच सेवेत राहण्याची परवानगी, दुसरी सेवा स्वयंचलितपणे रद्द। 2025 किंवा त्याआधी सेवेत रुजू उमेदवार, अशा उमेदवारांना 2026 किंवा 2027 ही उर्वरित प्रयत्न करण्याची शेवटची संधी। 2028 किंवा त्यानंतर CBSE द्यायची असल्यास सध्याच्या पदांचा राजीनामा देणे अनिवार्य। UPSC 2026 चे हे गंभीर नियम प्रत्येक उमेदवाराने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता
अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. बातमी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटू घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.